ठिकाणी तुमचं 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट हे जे चॅप्टर आहे किंवा हा जो लेसन आहे तो लेसन आपण सुरू करतोय. हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे त्याची पहिली उड्डाण, त्याची पहिली उड्डाण, प्रथम उड्डाण, त्याला आपण पाहतोय. पहा, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. कोण इथं जे कॅरेक्टर दिलं, मेन कॅरेक्टर, ते आहे यंग सीगल. सीगल म्हणजे समुद्र पक्षी. समुद्रामध्ये तुम्ही मासे पकडणारे सीगल्स पाहिलेले असतील. मागच्या वर्षी आपण कोरोमंडल फिशर्स ही कविता पाहिली होती. लेट्स हास्टेल इन द ट्रॅक्स ऑफ द सीगल्स कॉल, असं सरोजिनी नायडू यांनी शब्दप्रयोग केलेला होता. म्हणजे त्यांच्या बंधूंना, कोळी बंधूंना, बांधवांना त्या काय म्हणतात की घाई करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला समुद्र पक्षी बोलावत आहेत त्या दिशेने तुम्ही तुमच्या नावा किंवा त्या होड्या तुम्ही घेऊन जा, कारण तुम्हाला तिथं मासे सापडतील. कारण सीगल्स हे मासेमारी म्हणजे थोडक्यात मासा पकडून खाणारा तो एक पक्षी आहे. आपण पक्षाविषयी शिकतोय, समुद्रातला पक्षी आहे समुद्र पक्षी, त्याच्याविषयी आपण शिकतोय. ओके. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. एक छोटासा सीगल पक्षी त्याच्या कड्यावरती किंवा खडकाच्या कांगोऱ्यावरती, लेजचा अर्थ दिलेला आहे तिथं, अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर अ क्लिफ. क्लिफ म्हणजे कडा, हिअर क्लिफ, या ठिकाणी त्याचा अर्थ कडा असा होतोय. मग खडकाचा असणारा कांगोरा, त्याला कडा असं म्हटलंय, त्या कड्यावरती तो एकटाच होता. 2 brothers and his sister had already flown the day before. त्याचे 2 भाऊ आणि बहीण एक दिवसापूर्वीच, द डे बिफोर, कालच, ते दोघेही आपल्या भराऱ्या घेऊन त्या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत. He had been afraid to fly with them. तो त्यांच्याबरोबर भरारी घ्यायला किंवा उड्डाण घ्यायला तो भिलेला होता. काय, त्याने आपली पहिली भरारी घेतलेली नव्हती. म्हणजे ते दोघं, 2 भाऊ आणि एक बहीण, 3 जण पहिली भरारी घेऊन निघून गेलेले होते. आणि हा मात्र याच्या कड्यावरती एकटाच होता. ही वॉज अफ्रेड टू टेक फ्लाइट. त्याची उड्डाण घेण्यासाठी तो भीत होता. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. Sentence मोठी दिलेली आहे. Somehow, when he had to taken a little run forward to the brink of the ledge. खडकाच्या कांगोऱ्यापर्यंत आपली पहिली भरारी घेण्यासाठी त्याने छोटासा रन घेतला. म्हणजे तो थोडस पळाला, परंतु त्या कड्याच्या जवळ गेल्यानंतर, ब्रिंक हा एक शब्द प्रयोग इथं आलाय, खडकाचा काठ. खडकाचा काठ म्हणजे द एज ऑफ द स्टीफ प्लेस. म्हणजे स्टीफ प्लेस म्हणजे काय, तर थोडक्यात असा खडक आहे आणि त्याचा हा काठ आहे की इथून थोडक्यात पडलं तर खाली. बरोबर. त्याने काय केलं, आपला छोटासा रन घेतला आणि पळत पळत तो कुठं आला, त्या खडकाच्या काठावरती आला, भरारी घेणार. तर आपल्या भाषेत त्याचा दम तुटला. बरोबर. भीतीने त्याच्यावरती प्रभुत्व निर्माण केलं. फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती, म्हणजे तो भरारी घेऊ शकत नाही अशी त्याची मानसिकता झाली. ओके. आणि माणूस हा समोर कधीच हारत नाही बरं का, हे पण नीट लक्षात घ्या. माणूस मनातून हारतो. कुठून हारतो? मनातून हारतो. जर माणूस मनात जिंकला तर त्याने सगळं काही जिंकलं असं आपण गृहीत धरून चालायचं. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स, ही बिकेम अफ्रेड. त्याला काय करायचं होतं, त्याला फक्त आपले पंख उघडायचे होते आणि पंख उघडून त्याला फक्त भरारी घ्यायची होती. पण पंख उघडायलाच त्याची भीतीने त्याच्यावरती प्रभुत्व निर्माण केलं, तो पंख उघडू शकला नाही. द ग्रेट एक्सपेन्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बेनेथ. भीती कशाची निर्माण झाली,
त्याच्या खडकाच्या खाली पसरलेला अथांग समुद्र, काय त्याच्या खडकाच्या खाली पसरलेला अथांग समुद्र तो त्याने पाहिला. स्ट्रेच डाऊन beneath and it was such a long way down. मनात काय निर्माण झालं त्याच्या, तर खाली खूप मोठा, समुद्रापासून ते कड्याचं अंतर खूप मोठं आहे, म्हणजे खूप लांबचं अंतर त्या ठिकाणी दिलेलं आहे. इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. खाली समुद्र खूप मोठा खोल आहे असं त्याने पाहिलं. मिल्स डाऊन, मैलाचं अंतर आहे असं त्याला वाटलं. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याला असं वाटलं की त्याचे पंख आता त्याला मदत करू शकणार नाही, म्हणजे त्याचे पंख त्याला हवेमध्ये तरंगू शकणार नाही. जर पाण्यात पडलो आणि मेलो तरची भीती, मग पाण्यात पडायचंच नाही, आपण पुन्हा उडत उडत येऊन आपल्या कड्यावरती येऊन बसायचं. पण त्याला असं वाटलं की आपल्या शरीराचं वजन आपले इवलूशे असणारे किंवा छोटे छोटेसे असणारे जे पंख आहेत ते पंख त्याला तोलू शकणार नाही किंवा त्याचं वजन झेपू शकणार नाही, हे त्याला वाटलं. सो ही बेंड हिज हेड अँड ran away back to the little hole under the ledge where he slept at night. त्याने आपली मान झुकवली, शर्मेने झुकवली असा त्याचा अर्थ आहे. बरोबर, मान झुकवली आणि तो पुन्हा चालत पाठीमागे निघून गेला. रॅन अवे बॅक टू द होल. आता कुठे गेलाय तो? टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. रात्री तो ज्या डोलीमध्ये, आपल्या भाषेत बिळामध्ये तो झोपत होता, त्या डोलीमध्ये, त्या बिळामध्ये कड्याला असणारी डोली, बरोबर, त्या डोलीमध्ये जाऊन तो झोपला. जर तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती गेलेले असाल आणि जर चुनखडाचा असणारा जर समुद्र असेल, बरोबर, तर समुद्राच्या पाण्याच्या लाटा त्या कड्यावरती आदळून आदळून त्याला छोटे छोटे भूआकार तयार होतात आणि त्या भू आकारामध्ये हे पक्षी बसलेले असतात. मग त्याने त्या कड्याच्या जवळ जाऊन असणारं जे छिद्र होतं किंवा ती जी डोली होती त्या डोलीमध्ये तो जाऊन बसला. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्स फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक, फ्लॅप देअर विंग्स अँड फ्लीव अवे. पण इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स, जेव्हा त्याचे दोन्हीही छोटे भाऊ आणि बहीण यांनी छोटासा रन घेतला, म्हणजे ते पळत पळत त्या कड्यावरती आले, ज्यांचे पंख याच्या पंखापेक्षा खूप छोटे छोटे होते, म्हणजे ते तिघेही याचे छोटे भाऊ होते, भाऊ आणि बहीण होते, भावंड होते, सिबलिंग्स. पावर का आपण ऍक्टिव्हिटीमध्ये पाहिलं होतं की शाळेमध्ये तुमचा पहिला दिवस होता, स्वयंपाकाचा पहिला दिवस होता, आणि मग तुमच्या भावंडांनी, पालकांनी तुम्हाला कशी मदत केली तुमच्या भीतीवरती प्रभुत्व निर्माण करण्यासाठी, तुम्हाला शाळेत व्यवस्थित जाण्यासाठी. स्वयंपाकामध्ये समजा चपाती आपल्याला करायची आहे, भाकरी पहिली करायची, ती मोडती आहे 4 वेळेस, आणि तरी सुद्धा आईने आपल्याला प्रोत्साहन दिलंय, मोडत असते, पुन्हा करू, बरोबर. असं करून करून तिने आपल्याला स्वयंपाकासाठी तयार केलेलं, बरोबर. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही ऍक्टिव्हिटी पण तशीच आहे. त्याचे भाऊ आणि बहीण त्याच्यापेक्षा छोटे होते, पण त्यांनी कड्यावरती येऊन आपल्या भराऱ्या घेतलेल्या होत्या आणि ते निघून गेलेले होते किंवा ते आकाशामध्ये तरंगले होते, पाण्यावरती उतरलेले होते. फ्लॅप देअर विंग्स, त्यांनी पंख फडफडले अँड फ्लीव अवे, ते निघून गेले किंवा उडून गेले, भराऱ्या घेऊन गेले, पहिली उड्डाण घेऊन गेलेले होते. He failed to muster up courage. To muster up courage म्हणजेच त्याला आपण धैर्य एकवटणे असं आपण त्याला म्हणतो, किंवा थोडक्यात चावर प्रभुत्व निर्माण करणे, धैर्याने चावरती प्रभुत्व निर्माण करणे, धैर्य एकवटणे. पहा, तुम्हाला पोवायला विहिरीमध्ये उतरायचंय किंवा नदीमध्ये उतरायचंय, खूप खोल पाणी आहे, तलावामध्ये उतरायचंय, बरोबर, आणि त्यावेळेस तुम्हाला बाकीचे सगळे पुढं पुशअप लोटत असतात आणि तुम्ही मात्र माग हे होत असता,
कारण तुम्हाला भीती वाटत असते पाण्यात पडलो आणि मेलो मग, बरोबर. तर जेव्हा तुम्ही पहिली उडी पाण्यामध्ये मारता तेव्हा तुम्ही धैर्य एकवटलेलं असतं, तर पाहू काय होईल ते होईल, बरोबर. आणि मग आपण आपोआप बुडतो ने हेतूने आपण पाय मारायला लागतो, हात मारायला लागतो आणि आपलं डोकं पाण्याच्या वरती येतं, बरोबर. म्हणजे आपल्या भीतीवरती आपण प्रभुत्व निर्माण केलेलं असतं, आपण तरंगतोय, बरोबर. मग इथं मस्टर अप करेज म्हणजे धैर्य एकवटणे. ही फेल टू मस्टर अप करेज, तो धैर्य एकवटण्यासाठीच तो पराभूत झाला होता. म्हणजे तो धैर्य एकवटू शकला नव्हता. टू टेक दॅट प्लंज विच appeared to him so desperate. आणि मग आता तो धैर्य कशासाठी एकवटू शकला नव्हता? That plunge which appeared him so desperate. म्हणजे थोडक्यात उडी मारण्यासाठी तो असहाय्य झालेला होता. काय झालेला होता? उडी मारण्यासाठी असहाय्य झालेला होता. डेस्परेट याचा अर्थ असहाय्य होणे असा होतो. His father and mother had come around calling to him, shrilly upbraiding him, threatening to let him stray on his ledge unless he flew away. आता पालकांचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, आपल्याला लिहायला येत नाही, आपल्याला शिक्षक दम देऊन कसं तरी आपल्याला लिहायला शिकवतात, बरोबर. घरी आपल्याला एखादं काम करायचं असतं आणि आपल्याला ते काम करता येत नाही, त्यावेळेस आपण आपले पालक आपल्याला सांगत असतात की अरे असं नाही, असं केलं पाहिजे. मग या ठिकाणी त्या पिल्लाच्या पालकांनी सुद्धा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने भरारी घेण्यासाठी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग आता ती भरारी घेण्यासाठी तयार ते त्याला करत होते. पहा काय करत होते. हिज फादर अँड मदर हॅड केम अराउंड कॉलिंग टू हिम. त्याचे आई वडील त्याच्या जवळ भराऱ्या घ्यायचे आणि त्याला उडी घेण्यासाठी बोलावत होते. हिम श्रीलीचा अर्थ इन अ लाऊड हार्श व्हॉइस, म्हणजे खूप मोठ्या आवाजामध्ये किंवा कर्कश आवाज करून दम देऊन त्याला भरारी घ्यायला सांगत होते. अपब्रेडिंग म्हणजे त्या ठिकाणी स्कोल्डिंग, वादविवाद करणे, दम देणे, स्कोल्ड रागावणे. ते त्याच्यावरती रागावत होते आणि रागावून त्याला काय म्हणत होते तर पहा, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टे ऑन हिज लेज अनलेस ही फ्ली अवे. जर त्याने भरारी घेतली नाही तर तुला आम्ही तुझ्या कड्यावरती उपाशीच ठेवू किंवा त्या खडकाच्या काठावरती तुला एकट्याला आम्ही उपाशी ठेवू, असं त्याचे आई वडील त्याला धमकावत होते. थ्रेटनिंग, धमकावणे किंवा भीती दाखवणे आणि त्याच्यावरती ओरडतही होते. त्याच्याशी वादविवाद ते करत होते. पण बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. परंतु स्वतःच्या जीवाची भीती त्याला वाटत होती आणि म्हणून तो पुढे अजिबात हललेला नव्हता किंवा तो भरारी घेऊ शकला नव्हता, तो पुढे जाऊ शकला नव्हता. पहा या ठिकाणी ही कुड नॉट मूव्ह ही एक सेंटेन्स आलेली आहे. जर या सेंटेन्सचं मला अफर्मेटिव्ह विदाउट चेंज मिनिंग जर करायचं असेल तर मी कसं करेल रे, सांगता येईल कोणाला? आपण मागच्या वर्षी घेतलं होतं, म्हणजे ही सेपरेट रचनाच आपण घेतली होती. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह विदाउट चेंज मिनिंग, याच्यामध्ये पण ते वाक्य येतं. चला कोण सांगताय? ही कुड नॉट मूव्ह. हा, कुडच्या जागेवरती वुड नाही वापरायचं आपल्याला, ही वुड मूव्ह नाही. त्याची रचना आता कुड हा पास्ट टेन्स आहे, त्याच्यानुसार एक सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल आणि अनेबल पण वापरावं लागतं. चला प्रसाद पण जॉईन झाला. प्रसाद, एक वाक्य असं आहे, ही कुड नॉट मूव्ह, त्याचा आपल्याला अफर्मेटिव्ह विदाउट चेंज मिनिंग करायचंय. कसं होईल बरं?
पुढच्या जागेवरती पास्ट टेन्स मधलं सहाय्यकारी क्रियापद वापरायचंय आणि त्याच्या पुढं अनेबल वापरायचंय. हा धनंजय, ही अनेबल टू मूव्ह असं नाही, पण पुढच्या जागेवरती आपले समृद्धी. हा एकदम बरोबर, करेक्ट. ही वॉज अनेबल टू मूव्ह, तो हलू शकला नाही किंवा तो पुढे सरकू शकला नाही. म्हणजे त्यांनी इतकं त्याला थोडक्यात धमकावलं होतं, त्यांनी इतकं त्याला थोडक्यात भरारी घेण्यासाठी ते त्याला समजावत होते, बोलत होते, रागत होते, वाद घालत होते, परंतु तरी तो थोडाही हलू शकला नाही. का तर त्याला जीवाची भीती वाटत होती. ओके, मग तो ग्रॅमॅटिकल पॉइंट एक नीट लक्षात ठेवा, पेन्सिल अंडरलाईन करून ठेवा. तिथं असं येतं यूज अनेबल टू, प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह विदाउट चेंज मिनिंग, निगेटिव्ह पासून अफर्मेटिव्ह करायचंय तुम्हाला विदाउट चेंज मिनिंग, असं पण प्रश्न येऊ शकतो. ओके, तर तो नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो पॅरेग्राफ आहे 31 नंबरच्या पेजवरती दुसरा पॅरेग्राफ, दॅट वॉज 24 hours ago. ही जी गोष्ट घडली होती तर ही 24 तासांपूर्वी घडलेली होती. 24 तास म्हणजे एक दिवसापूर्वीची घटना होती जी त्या ठिकाणी चालू शकते. सिन्स नोबडी हॅड कम नियर हिम, 24 तासापासून त्याच्या जवळ घरातलं कोणी आलेलं नव्हतं. त्याला कड्यावरती एकटंच ठेवलेलं होतं. पालक सांगत होते तू भरारी घे, आम्ही तुला खायला देतो, आम्ही तुला वाचवतो, सगळे प्रयत्न आम्ही तुझ्यासाठी करतोय, परंतु तो हल्ला नाही. त्यांनी त्याला सांगितल्याप्रमाणे तुला कड्यावरती उपाशी ठेवू, असं त्यालाही उपाशी ठेवलेलं होतं. नंतर पुढे असं सांगितलंय, द डे बिफोर ऑल डे लॉंग he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. आता या ठिकाणी द डे बिफोर ऑल डे लॉंग, एक दिवसापूर्वी पूर्ण दिवसभर, he had watched his parents flying about with his brothers and sister. तो फक्त एवढंच पाहत होता की त्याचे आई वडील त्याच्या त्या दोन भावांबरोबर, बहिणीबरोबर म्हणजे भावंडांबरोबर हे फक्त त्या ठिकाणी भराऱ्या घेत आहेत आणि ते त्यांना शिकवत आहेत. काय शिकवत आहेत? परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. त्यांना म्हणजे त्याच्या भावंडांना भराऱ्या घेण्याच्या कलेमध्ये ते निपुण करत आहेत. म्हणजेच थोडक्यात भराऱ्या घेण्याच्या कलेमध्ये ते त्याला परफेक्ट करत आहेत, सराव करून घेत आहेत. आणि अजून काय? टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स. लाटांवरती कसं तरंगायचं हे ते शिकवत होते. टीचिंग म्हणजे शिकवणे. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स. स्कीमचा अर्थ पण या ठिकाणी दिला आहे. मूव्हिंग लाईटली जस्ट अबाव द सरफेस हिअर द सी. मग एक सरफेस म्हणजे फ्लॅट लेवल, त्या सरफेस वरती कसं बसायचं आणि हळूहळू कसं तरंगायचं हे त्यांचे आई वडील त्याच्या भावंडांना शिकवत होते. या ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागावरती कसं बसायचं आणि कसं तरंगायचं हे त्याचे आई वडील त्याच्या भावंडांना शिकवत होते. हे तो फक्त दुरून पाहत होता. हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. मासा पकडण्यासाठी कसा सूर मारायचा किंवा कशी झेप घ्यायची. डाईव्ह आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय, झेपावणी, बरोबर. म्हणजे बॉल जर थोड्या अंतरावरती असेल तर प्लेअर काय करतो, त्या बॉलवरती झेप मारतो आणि त्याला पकडतो. मग अशा पद्धतीने या ठिकाणी डाईव्ह, माशासाठी डाईव्ह कशी करायची हे ते त्याला शिकवत होते. ही हॅड in fact seen his older brother catch his first herring and devour it. तो फक्त त्या ठिकाणी पाहत होता की त्याच्या भावाने म्हणजे त्याचं पहिलं भक्ष्य आता हिअरिंग या ठिकाणी सॉफ्ट फाईन सी फिश म्हणजे अतिशय मृदू असणारा समुद्रातील मासा
जो पक्ष्यांना खाण्यासाठी खूप सोपा असतो, बरोबर, किंवा उत्तर अटलांटिक महासागरातील एक विशिष्ट जातीचा मासा, बरोबर, असं त्याचं वर्णन केलं जातं हिअरिंगचं, बरोबर. तर त्याने तो मासा कसा पकडला अँड हाऊ डेव्हर इट, त्याने तो कसा खाल्ला, आदाशीपणे कसा खाल्ला. इट याचा अर्थ आयटी म्हणजे मासा, फिश, त्यासाठी इट वापरलाय आणि इट म्हणजे खाणे. डेव्हर हा शब्द जो वापरलाय तर डेव्हरचा पण अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, इट अप हंग्रीली, भुकेने किंवा भुकेने तो व्याकुळ झालेला होता आणि त्याच्या भरामध्ये त्याने आदाशीपणे तो मासा कसा खाऊन टाकला ही तो फक्त लांबून पाहत होता. स्टँडिंग ऑन द रॉक, खडकावरती उभं राहून तो फक्त पाहत होता. while his parents circled around rising a proud cackle. कॅकलचा अर्थ पण दिला इथं, अटर श्रील क्राय, बरोबर. आणि मग त्याने जेव्हा आपलं पहिलं भक्ष्य पकडलं तेव्हा त्याचे पालक म्हणजे या सिगलचे पालक त्याच्या त्या भावाच्या बाजूने कशा पद्धतीने कलकल करत, कॅकल याचा अर्थ कलकल करणे, कर्कश आवाज करत करत ते अभिमान व्यक्त करत करत त्याच्या बाजूने कसे उडत होते ही तो पाहत होता. त्यानंतर पुढे असं सांगितलंय, अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईज. आणि अँड ऑल द मॉर्निंग, पूर्ण सकाळ, दुसऱ्या दिवशीची पूर्ण सकाळ, 24 तासानंतरची गोष्ट आहे. फॅमिली त्याला सोडून गेली त्या कड्यावरती एकट्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा ते त्याच्या जवळ आले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू याचा अर्थ होतो पठार. अपोजिट क्लिफ, त्याच्या कड्याच्या पुढच्या बाजूला असणारा जे कडा होता त्याचं जे पठार होतं, सपाट भाग, त्या सपाट भागावरती ही पूर्ण फॅमिली बसलेली होती विदाऊट हिम, त्याला सोडून, एक्सेप्ट हिम, त्याला सोडून सगळे त्या ठिकाणी बसलेले होते. अँड टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईजचा पण अर्थ या ठिकाणी दिलाय लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, म्हणजे थोडक्यात डेंजर, धोका आहे तर त्या धोक्याला सामोरं जाण्याची जी परिस्थिती आहे किंवा जे धैर्य आहे त्या भीतीसाठी त्याचं कुटुंब त्याच्यावरती टॉन्टिंग करत होतं, बरोबर, म्हणजे त्याची टिंगल करत होतो समोरच्या कड्यावरती बसून त्याच्या भ्याडपणासाठी. कावर्डाईज याचा अर्थ भ्याडपणा असा होतो, बरोबर. त्याच्या भ्याडपणासाठी त्याची थोडक्यात त्याच्यावरती प्रँक्स करणं, त्याच्यावरती विनोद करणं, टॉन्ट करत करत ते त्या समोरच्या पठारावरती बसलेले होते. ओके, तुमच्या या प्रकरणाचे 2 पॅरेग्राफ या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत. जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकता, नाहीतर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. ओके.